मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, या चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा कांदा फुगीसाठी औषध. कांदा फुगीसाठी आपल्याला जे काही औषध वापरायचं आहे ते आज लिओसिन आणि चमत्कार या दोन औषधांविषयी आज सविस्तर माहिती बघणार आहोत. बघा, कांदा फुगीसाठी औषध आपल्याला कधी द्यायचं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काय होतं बघा, कांदा तुम्ही पाणी देता औषध देता, तरी 90 दिवस झाले तरी कांदा व्यवस्थित असा फुगत नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला आजचा उपाय बघायचा आहे. कांद्याची जी पात आहे याच्यातील रस शोषून आपल्याला कांद्याच्या जे काही देठ आहे त्या देठामध्ये म्हणजे कांद्यामध्ये जास्तीत जास्त अन्नद्रव्य गेले पाहिजे आणि कांदा लवकरात लवकर फुगला पाहिजे. कांदा फुगल्यामुळे काय होणार आहे, वजन वाढणार आहे व वजन वाढल्यामुळे आपले जे काही उत्पन्न आहे सरासरी ते वाढणार आहे. बऱ्याच वेळेस काय होतं बघा, पातीला जास्त ताकद जाते व कांदा बारीक राहतो. याचा परिणाम आपल्या सरासरी उत्पन्नावरती होतो. परंतु आता आपल्याला एक असं औषध द्यायचं आहे, त्या औषधामुळे काय होतं आहे, पात तुमची जी आहे पातीचे सगळे रससव्य हे देठामध्ये जाऊन आपल्याला कांद्यामध्ये जास्तीत जास्त फुगवटा येतो. मग ते औषध आपल्याला किती दिवसांनी द्यायचं आहे, त्याचं प्रमाण किती व ते बाजारामध्ये कुठे उपलब्ध होईल व ते औषधाची किंमत किती व ते एकरी आपल्याला किती द्यायचं आहे. साधारणपणे आपण कांदा लागवड केल्यानंतर 80 ते 90 दिवसामध्ये हे औषध आपल्याला देणं गरजेचं आहे. ते औषध दिल्यानंतर पुढे आपल्याला त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे रिझल्ट येत आहे. चमत्कार आणि लिओसिन हे दोन्ही औषध आपण याच्यासाठी वापरणार आहोत. या दोन औषधांविषयी आजचा आपला सविस्तर व्हिडिओ आहे. सुरुवातीला चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा. आपण यामध्ये बघा कांदा बाजारभाव, सोयाबीन बाजारभाव व कांद्याच्या जे काही औषधांवरती आपण व्हिडिओ टाकत असतो. बघा, पहिल्यांदा कांदा लागवड केल्यानंतर बरेच फवारे होतात. त्याच्यातला आत्ता जो आपल्याला हा फवारा बघायचा आहे हा सर्वात शेवटचा फवारा आहे. हा फवारा आपल्याला कांदा फुगीसाठी वापरायचा आहे. मग तो फवारा घेताना पहिला आपल्याला आपल्या कांद्याचं क्षेत्र माहीत असणं गरजेचं आहे. एकरीसाठी हा फवारा आपल्याला औषधानुसार द्यायचा आहे. साधारणतः 400 ते 500 रुपये या औषधांची किंमत आहे. चमत्कार आणि लिओसिन हे दोन्ही काय करत आहे बघा, कांदा फुगण्यास मदत होते आहे. मग कांदा फुगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, आपण कांद्याला आत्तापर्यंत काय काय खतद्रव्य दिलेले आहे त्याच्यावरती सुद्धा कांद्याची वाढ ठरते आहे. त्याच्यानंतर बघा, दुसरा महत्त्वाचा घटक जे आहे, 80 दिवसानंतर ही फवारणी आपल्याला करायची आहे. आपण कांदा लागवडीची डेट आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. साधारणतः 3 महिन्यांनी आपल्याला ही फवारणी करायची आहे. त्याच्या आधी तुम्ही तणनाशक असेल किंवा बुरशीनाशक असेल किंवा इतर जे काय असेल तणनाशक हे बुरशीनाशक, त्याचबरोबर जे काय पातीसाठी फवारा मारलेला असेल किंवा माव्यासाठी फवारा मारलेला असेल. परंतु आता आपल्याला हा शेवटचा फवारा कांद्यासाठी घ्यायचा आहे. तुम्ही चॅनलला आमच्या नवीन असाल चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती आमच्या चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर मिळेल. सुरुवातीला बघूया तर कांदा फुगवणीसाठी उपाय. 75 ते 85 दिवसांनी आपल्याला हा फवारा देणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये चमत्कार आणि लिओसिन नावाची दोन औषधं आपल्याला आज घ्यायची आहे. चमत्कार आणि लिओसिन दोघांची घटकद्रव्य सेम आहे. हे जे कांद्याची जी पात आहे हिला निर्जीव करून आपल्याला जास्तीत जास्त उपयोगात येणारा फवारा जो काही कांदा आहे तो कांद्यावरती देत आहे. मग याच्यामध्ये आता सुरुवातीला जे आपल्याला चमत्कार औषध घ्यायचं आहे याच्याविषयी माहिती आपण बघूया. चमत्कार औषध घेताना एकरी साधारणतः 15 मिली आपल्याला याच्यासाठी घ्यायचं आहे. 15 लिटरला 45 मिली घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जे काही 250 मिलीचं बॉटल आहे ती 330 रुपयाला आहे. 15 लिटरचं प्रमाण आपल्याला दिलेलं आहे 45 मिली. किंवा तुम्ही एका एकरमध्ये जर 10 पंप जर केले तर 450 ml तुम्हाला एका एकरसाठी लागणार आहे. म्हणजे एका पंपाचं प्रमाण 45 मिली ते 40 मिली दिलेलं आहे. किंमत जी आहे 250 मिलीची 330 म्हणजे एकराला साधारणतः 600 रुपये खर्च या चमत्कार फवाऱ्याचा आपल्याला अपेक्षित आहे. चमत्कारमुळे काय होणार आहे बघा, पात फुगण्यास मदत होणार आहे. तशाच दुसऱ्या सेम कंटेंटचं औषध बाजारामध्ये उपलब्ध आहे लिओसिन. लिओसिनचा वापर आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे व त्याची किंमत थोडीशी याच्यापेक्षा जास्त आहे. तर साधारणतः एकरी आपल्याला 75 मिली हे औषध फवारायचं आहे. त्याच्यानंतर जे काही लिओसिनची किंमत जी आहे 1200 रुपयाला 1 लिटर आहे. म्हणजे जर पंपांचा विचार जर केला तर हे औषध आपल्याला परवडेबल आहे. अशा प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. लिओसिन आणि तुमचं जे पहिलं आपण बघितलं चमत्कार हे दोन्ही औषध कांदा फुगवण्यास मदत होत आहेत. ते काय करत आहेत, पातेला जे काही पातेचा रस आहे तो रस खराब करून जो तुमचा कांदा आहे कांदा वाढण्यास मदत होते आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा.